थोडं माझ्याशी संवाद साधा. माणसाच्या जीवनाची सुरुवात चांगली असली पाहिजे की माणसाच्या जीवनातला शेवट चांगला असला पाहिजे? भाऊ तुमचं काय मत आहे? सुरुवात चांगली असली पाहिजे. तुमचं काय मत आहे? काय चांगलं असलं पाहिजे? सुरुवात चांगली असली पाहिजे. देवपिंपरीकर, शेवट चांगला असला पाहिजे. रामकिशन महाराजाचं काय म्हण आहे? सुरुवात चांगली पाहिजे का शेवट चांगला पाहिजे? यांनी मधलंच आणलं बघा. लय हुशार गडी. ते म्हणले दोन्ही पाहिजे. चला बापू, काय पाहिजे? चांगलं शेवट चांगला पाहिजे. आता काय झालंय, वेगवेगळ्या गटाचे दोन माणसं झालीत बघा. काही शिंदे गटाचे झालेत आणि काही ठाकरे गटाचे झालेत. पण मला त्याच्यासाठीच वैष्णव महाराजांनी बोलवलंय. काय चांगलं पाहिजे ऐका. आपल्याला अण्णांचा शेवट गोळ करायचा आहे. काहींच्या जीवनाची सुरुवात चांगली होते, मध्यही चांगला होतो, पण शेवट फार वाईट होतो. काहींच्या जीवनाची सुरुवात चांगली होते पण मध्य वाईट होतो, पण शेवट चांगला होतो. काहींच्या जीवनाची सुरुवातही वाईट होते, मध्यही वाईट होतो, पण शेवट मात्र चांगला होतो. उदाहरण क्रमांक 1. भारत देशाचा राजा होता 5000 वर्षापूर्वी. त्या राजाचं नाव होतं धृतराष्ट्र. 100 पोरं होते त्याला. माझ्याकडे बघा किंगावकर, 100 मुलं होते. हत्ती, घोडे, लवाजमा, ऐश्वर्य संपूर्ण त्याच्याकडे होतं. दिल्लीच्या गादीवरती होता, हस्तिनापूरच्या गादीवरती होता. सुरुवात कशी आहे? चांगली आहे. पण काय केलं? दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला. कुणाच्या? सख्या भावाच्या पोराच्या संपत्तीवर डोळा ठेवला. भावाची पोरं म्हणजे पुतणे. हे काकाचं आणि पुतण्याचं तेव्हापासून लागलेलं आहे, म्हणून तुम्ही काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही बरं का. तुम्ही जास्त लोड घ्यायचं नाही. तेव्हापासून सुरू झालेलं आहे. सख्खे माझे पोरं आणि हे माझे पुतणे. हे पुतणे कधी मरतील आणि या पुतण्यांची संपत्ती माझ्या पोरांना कधी होईल याचा विचार त्या धृतराष्ट्राने केला. आमचे महाराज आम्हाला पाठामध्ये सांगायचे, म्हटले पोरांनो, आयुष्यामध्ये किती वाईट वेळ आली तर 3 लोकांचं कधी खायचं नाही. एक देवाचं, गावाचं आणि सख्या भावाचं कधी खायचं नाही. देवाचं कधी खायचं नाही. काही लोकांना मंदिराचं बांधकाम दिलं, सिमेंटच्या गोण्या घरच्या स्लॅबला वापरिल्या. काही लोकांनी देवाचं खाल्लं. काही लोक गावाचं खात्यात. वाळू खाय, मुरुम खाय, डबर खाय, सिमेंट खाय, शाळा खाय, गट्टू खाय, नाल्या खाय. अजून काहीतरी राहिले बघा. काय राहिले? संडास. हे म्हणले संडास राहिले बघा. बघा लय चॅप्टर गडी. ते म्हणले संडास राहिले. हो का. मी एक प्रामाणिक माणूस आहे. माझं शिक्षणही चांगलं झालेलं आहे. MSc BEd मी शिकलेलो आहे. माझं असं एक प्रामाणिक मत आहे, बाकीच्या कोणत्या का स्कीम खायनात बरं का. चला तुम्हाला कळलं आहे का नाही. काही गावाचं खाल्लं, काही लोकांनी सख्या भावाचं खाल्लं. आयुष्यामध्ये कधी सख्या भावाचं खायचं नाही. तुम्ही म्हणता महाराज देवाचं, गावाचं, भावाचं खाल्ल्यावर काही वाटोळं फिटोळं होतं का? काहीच होत नाही. नुसता खाकाना निघतो. थोडा उशिरा निघतो पण चांगला खाकाना निघतो. म्हणून हे 3 लोकांचं आयुष्यात कधी खायचं नाही. माझे सख्खे पोरं कधी पुतणे कधी मरतील आणि यांची संपत्ती मला कधी होईल याचा विचार त्या धृतराष्ट्राने केला. ऐका, सुरुवात चांगली आहे, मध्यही चांगला आहे, पण शेवट ऐका. महाभारताचं युद्ध सुरू झालं. राज्य गेलं, गादी गेली, खुर्ची गेली, संपत्ती गेली. 100 पोरं एकट्या भीमाने मारले. एकट्या भीमाने 100 पोरं मारले. आणि मग धर्मराजा गादीवर बसला आणि ज्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवला त्यांच्याच घरी राहण्याची वेळ आली आणि त्यांच्याच घरच्या भाकरी खाण्याची वेळ एकेकाळच्या सम्राटाला आली. म्हणून वेळ आणि काळ कोणाचा कधी बदलन हे सांगता येणार नाही. म्हणून जास्त माणसाने घमेंड करायची नाही. कोणाची वेळ बदलू शकते. मग म्हातारं जेवायला निघालं की भीमगदा घेऊनच यायचं आणि पहिला शब्द वापरायचा, हे आंधळ्या, आमच्या संपत्तीवर डोळा ठेवला, आम्ही कधी मरतो याची वाट पाहिली. लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न आम्हाला केला, विषाचे लाडू आम्हाला खायला दिले. आज आमच्या संपत्तीवर डोळा ठेवला, पण आज आमच्याच घरच्या भाकरी खाण्याची वेळ आज तुझ्यावर आली. हे तुझ्या ताटामध्ये जे ते अन्न नाही, तुझ्या दुर्योधनाचं ते रक्त आहे, तुझ्या दुःशासनाचं ते मांस आहे. मला सांगा, बाप जेवायला बसलाय, मुलगा कसा मारलाय, हे जर बापाला जेवताना सांगितलं तर कुठल्या बापाला जेवण जाईल का? एखाद्या घरी जेवायला गेले आणि घराचे मालक आले, स्वयंपाक कस काय झाला? नंबर 1 झाला. छान झाला का? हो. तुमच्या बापाच्या घरी भेटतं का खायला? असं म्हणल्यानंतर जेवणाऱ्याला काय वाटण याचा विचार केला का तुम्ही? तसा भीम आपल्या चुलत्याला टॉर्चर करायचा. हे अन्न नाही, तुझ्या दुर्योधनाचं रक्त आहे. जेवणाच्या ताटावरून भारत देशाच्या सम्राटानं उठाव आणि महालामध्ये जाऊन बसला. 3 दिवस भारत देशाचा एक सम्राट जेवला नाही.
धर्मराजाने विचार केला, काका का जेवायला येत नाहीत, म्हणून महालामध्ये गेले. काका जेवायला का येत नाहीत? त्यांनी सांगितलं, अरे धर्मा, मी जेवायला बसलो की भीम येतो, रोज एका पोराची मला कहाणी सांगतो, हा असा मारला, तो तसा मारला, असं म्हटल्यानंतर मला जेवण जात नाही. लगेच भीमाला आवाज दिला, ए भीमा इकडे, हे आपले चुलतेत, हे आपले काका आहेत, राज्य गेलं म्हणून काय झालं? आजपासून माझा आदेश आहे, तुला जेवण करत असताना वाईट बोलायचं नाही, हा माझा तुला आदेश आहे. भीम म्हटला, काही अडचण नाही, आदेशाचं पालन होईल. पण भीमानं विचार केला, एक काम करूया. भीमाने उलट डोकं लावलं. भीम म्हटलं, आपल्या भावाने काय सांगितलंय? जेवण करताना वाईट बोलायचं नाही. जेवण करण्याच्या 15 मिनिटं अगोदर काय अडचण आहे? तुम्ही जागे येत ना? त्यांनी सांगितलं, क्लासची वेळ आपण बदलू, 9 ते 11 कीर्तन आहे का 7 ते 9 करू? काय सांगितलंय भावाने? जेवण करताना वाईट बोलायचं नाही. वैष्णव महाराज जेवण करण्याच्या अगोदर 15 मिनिटं म्हातारा जेवायला निघालं की हजरत वाटत, जय हरी, निघाले का जेवायला, म्हातारा तर जागेवरच पंक्चर. सांगू का कसा मारला दुर्योधन? कुठला बाप जेवायला जाईल? परत महालामध्ये जाऊन बसला आणि अर्ध्या रात्री विचार केला, भारत देशाचा सम्राट होतो, राजा होतो, हत्ती, घोडे, लवाजमा, ऐश्वर्य, दाशा, सर्व ऐश्वर्य माझं होतं. पण आज कुत्र्यासारखी अवस्था आज माझी झाली. आता महालामध्ये राहायचं नाही. महालाच्या बाहेर निघाला आणि एका अरण्यामध्ये जाऊन पोहोचला, आधीच डोळ्याने अंध. आणि ज्या अरण्यामध्ये जाऊन पोहोचला, दुर्भाग्यानं त्या अरण्याला लागला वनवा. आणि त्याच वनव्यामध्ये भारत देशाचा एकेकाळीचा सम्राट जाग्यावर जळून भस्मसात झाला. हा भारताचा इतिहास आहे. सुरुवात कशी होती? चांगली. मध्य कसा होता? चांगला. पण शेवट वाईट झाला का नाही? उदाहरण क्रमांक 1. आता दुसरं लक्षात ठेवा. काहींच्या जीवनाची सुरुवात चांगली होती बघा, पण मध्ये मध्ये पुन्हा बिघडत येते. तुम्ही म्हणले तसं सुरुवात चांगली होती. परीक्षित राजाला आईच्या गर्भातच भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. आईच्या गर्भात आजपर्यंत देवाचं दर्शन कोणाला झालंय का? नाही. पण परीक्षित राजाला झालं. सुरुवात चांगली पण मध्य बिघडला. तुम्ही म्हणता ना महाराज, ज्याची सुरुवात चांगली त्याचा मध्य कसा बिघडल? त्याचं कारण तसं आहे. भीमानं जरासंधा नावाचा राक्षस मारला. राक्षसाचा नवरत्नाचा मुकुट आपल्या महालामध्ये आणून ठेवला. तो मुकुट परीक्षित राजानं घातला आणि शिकार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून सगळ्या वारकऱ्याला माझी विनंती, एकमेकांच्या टोप्या घालताना विचार करायचा, नेमकी ही टोपी कोणाची घातली बाबा नेमकी आपण. आता तू माझी घातलेली बरं का, आणि 100% 2-3 वर्षात कीर्तन करतोय बघा आता. डोक्यात टोपी मुकुट घातला आणि शिकार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. अरण्यामध्ये शिकार करण्याकरता गेला आणि त्या अरण्यामध्ये श्रमी नावाचे ऋषी तपश्चर्या करीत होते. याला लागली तहान. त्याने विचारलं, इथं पाणी कुठं भेटल? आता कुणाला काय विचारायची अक्कल असली पाहिजे. उगा वारकरी एखादा झेंडा घेऊन निघाला आणि एक गाडी आली 4 व्हीलर, अहो इथं कुठं भेटन? आता त्याला काय माहिती इथं कुठं भेटन म्हणून? चांगल्या जाणकार माणसाला त्याची माहिती असेल ना. विचारलं, पाणी कुठं भेटल? महाराज तपश्चर्येमध्ये बोलत नाहीत. राग आला. राजाने मला बोलत नाही. मेलेला सर्प उचलला आणि महाराजांच्या गळ्यात टाकून दिला, गेला निघून. ऋषी महाराजांचा मुलगा त्या ठिकाणाहून चालला होता. त्यानं श्राप देऊन टाकला, ज्या कोणी नराधमानं माझ्या वडिलांची मस्करी केली असन, चेष्टा केली असन, त्याचा सुद्धा मृत्यू 7 दिवसाच्या आत सर्पदंशानं होईल. श्रापच देऊन टाकला. जुन्या काळामध्ये श्राप खरा व्हायचा. आशीर्वाद द्यायला जप लागतं आणि श्राप द्यायला तप लागतंय. आपण म्हणलं ना तुझं कल्याण होईल, कल्याणच झालं पाहिजे, पण आपण कल्याण म्हणतो त्याची भिवंडी होती बघा, असं उलट होतंय. आपण कल्याण झालं का कल्याणच झालं पाहिजे. आपण म्हणलं तुझं वाटोळ होईल, वाटोळ झालं पाहिजे. त्याचं कारण काय? आशीर्वाद द्यायला जप आणि श्राप द्यायला तप लागतंय. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एक संत होऊन गेले, वैराग्य मूर्ती श्री संत वामन भाऊ महाराज. त्यांच्या मुखातून एखादा शब्द निघला रे निघला, 100% खरा होत होता. त्याचं कारण आहे वैराग्य तेवढं होतं, तपस तेवढं होतं, धकधकीत ज्वाळा अग्नी जायचं एवढं वैराग्य. एका गायकाला म्हणते बोलू ना, त्याने सांगितलं येत नाही. अरे म्हणलं येत असून जर येत नसेल तो कीर्तनाला जाय म्हणले, पिसाळून मरशील. काय शब्द गेला तोंडातून? पिसाळून मरशील. शेवट त्याचाही मृत्यू पिसाळून झाला. एवढा अधिकार, एवढा श्राप, एवढी ताकद जपामध्ये आणि तपामध्ये असते. विठाला विठाला ऋषीच्या मुलांना श्राप देऊन टाकला. ऋषी महाराजांनी डोळे उघडले, अंतर्ज्ञानानं पाहिलं, अरे तू ज्यांना श्राप दिला तो साधा नाही, तो परीक्षित राजा आहे. त्याला जाऊन सांग काहीतरी उद्धाराचं साधन करेल.
परीक्षित राजाकडे गेले, सांगितलं तुम्ही माझ्या वडिलांची मस्करी केली, चेष्टा केली, मी तुम्हाला श्राप दिलाय, 7 दिवसाच्या आत तुमचा मृत्यू सर्पदंशाने होईल, मग आता काय करू? शुक महाराजांना शरण गेले, 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं, स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला. सुरुवात चांगली, मध्य वाईट झाला, शेवट चांगला झाला. काहींच्या जीवनाची सुरुवातच वाईट. आजामेळ वेश्येच्या घरी राहिला, सुरुवात वाईट. वेश्येपासून मुलगा झाला, मध्य वाईट, पण शेवट ऐका, त्यानं मुलाचं नाव ठेवलं नारायण. म्हणून मुलाची नावं चांगली ठेवायची. नाव ठेवलं नारायण. आणि अंतिम समय आला ज्या वेळेला आजामेळ धरणीला पडला आणि आपल्या मुलाला आवाज दिला, नारायण. तुकोबाराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या तुका म्हणे सुका पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही, अंतकाळी ज्याच्या नावाले मुका, तुका म्हणे सुका पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही, नावाले मुका, तुका म्हणे सुका पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. महाराज म्हणतात फक्त मरताना का होईना पण राम राम देवाचं नाव आलं पाहिजे. म्हणून सकाळी उठल्या उठल्या राम राम म्हणायचं, झोपताना राम राम म्हणायचं, कारण मरताना का होईना पण आपल्या तोंडाला राम राम येईल. तुका म्हणे सुखा पार नाही, उद्धार करून घेतला आपल्या जीवनाचा. त्यासाठी विमान पाठविले. भगवान परमात्माच उठले उद्धार करायला. लक्ष्मी मातेनं हात धरला. हे महिला मंडळी चॅप्टर असतात. देवा कुणीकडं? म्हटले गिरायक आलंय, उद्धाराला जावं लागल. म्हटले नारायण नाव तुमचं नाही घेतलं त्यानं, त्याच्या पोराचं घेतलंय. देवाने सांगितलं, ग नारायण नाव अगोदर कुणाचं आहे? माझंय. मग त्याचंय, त्याचा उद्धार केला. सुरुवात वाईट, मध्य वाईट, पण शेवट चांगला. पण माझ्या तुकाराम महाराजांच्या जीवनाची सुरुवातही चांगली आहे, तुकोबारांच्या जीवनाचा मध्यही चांगला आहे आणि तुकोबारांच्या जीवनाचा शेवटही चांगला आहे. महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, हो शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला आणि आपल्याही जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे. कसा झाला महाराजांचा गोड ऐका. तुकोबाराय या मृत्यू लोकांमध्ये येत नव्हते. अवतार नामदेवरायांचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा येत नव्हते. देवाने सांगितलं महाराजा गाताले ह्या लोकांचा उद्धार करा. देव तुकोबाराने सांगितलं देवा मी जाईल, पण मी चौघाच्या खांद्यावर जाणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. याचा आवाज वाढवत होता थोडा. करार केला. असा करार कुठे होतो? लग्नामध्ये. लग्न जर होत असतील आपल्या गावामध्ये तर लग्न लागलं जातं, दिवसभराचे अनेक कार्यक्रम होतात. पण 6 वाजता मारुतीच्या मंदिराजवळ एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. त्याला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वाटी लावण्याचा कार्यक्रम म्हणतात.
आणि त्या वाटे लावण्याच्या प्रसंगाला वाजंत्री गाणे आवाज होते. बाबुल काय घर बहेना कुछ दिन का ठिकाना है. शेवटला गाणं वाजतंय. पाठवणीची घटिकाली गंगा यमुना श्रू ढाळी. आणि त्यावेळेला सर्व गाव मुलीला वाटे लावण्याकरता एकत्रित येतं. माझ्याकडे बघा. आणि ती लेक त्यावेळेला सर्वांच्या पाया पडते. मामाच्या, मामीच्या, काकाच्या, चुलत्याच्या, चुलतीच्या, सगळ्यांच्या पाया पडते. पण एका व्यक्तीच्या जवळ येते, पायाने पडता त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पडते. मोठ्या मोठ्याने हंबडा फोडते, रडायला सुरुवात करते. आणि ती व्यक्ती म्हणजे तो मुलीचा बाप राहतो. खर तर मुलगी रडते हे त्यातलं काही नवल नाही, विशेष नाही. त्यावेळेला मुलीचा बाप रडतो हे सर्वात मोठं आश्चर्य आहे, नवल आहे. स्वतःची पत्नी गेली तरी न रडणारा बाप राहतो. स्वतःचा मोठा भाऊ गेला तरी न रडणारा बाप आहे. पण एकुलती एक मुलगी ज्या वेळेला सासरे निघते, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा पोल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. त्यावेळी रडणारा मुलीचा बाप आहे. म्हणून प्रत्येकाला एकतरी पोरगी असावी. आज आपल्या कीर्तनामध्ये ज्यांना ज्यांना मुली आहेत, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही मुलीचे बाप आहेत. कारण कधी न रडणारा बाप, पण मुलीचं बापावरती फार विशेष प्रेम राहतं. आणि बापाचंही मुलीवर विशेष प्रेम राहतं. ज्यावेळेला अंतिम समयाला बाप धरणीला पडतो आणि सर्व पाहुणे विचारतायत, सर्व पोरं विचारतायत, बाबा काय खायचं? बाप म्हणतो काय नाही खायचं रे राजानो, मला एकदा माझ्या ताडीला निरोप पाठवा आणि तिला सांगा तुझ्या बाप आजारी म्हणून सांगा. लेकीला निरोप पाठवला जातो आणि धावत धावत लेक दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला हजर होते, बाप त्या लेकीला डोळे भरून पाहतो. त्या लेकीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच दिवशी मरण्याकरता मोकळा होतो. तो म्हणजे मुलीचा बाप राहतो. मुलगी सासरी काही सहन करल, पण जन्मदात्या आईबापाचा अपमान मुलगी कधी सहन करणार नाही. एखाद्या वेळेला सासू सासरे आई वडिलांवरती घालून शिव्या द्यायला लागले तर ताड दिवशी मुलगी उभी राहते, सासूबाई एक वेळेला माझ्या अंगावर पेट्रोल टाकून मला पेटून द्या, पण खबरदार जर माझ्या आईचं माझ्या बापाचं नाव घेतलं तर याद राखा. ही म्हणण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती ताकद पोरीमध्ये. 4 मुलांना जर नाही सांभाळलं तर 5वी मुलगी म्हणते, बाबा तुम्ही माझ्याकडे येऊन राहा, मी तुम्हाला सांभाळते. ही म्हणण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती ताकद ती मुलीमध्ये राहते. बापाला सर्वात मोठं दुःख कोणत्या दिवशी होतं? ज्या दिवशीला मुलीला पाहुणे पाहायला येतात आणि पाहुणे मुलीला पसंत करतात, त्याच दिवशी अंथरुणामध्ये गोधडी अंगावर घेऊन ढसा ढसा रडणारा कोण असेल तर तो म्हणजे मुलीचा बाप राहतो. 18, 20, 22 वर्षे सांभाळलेली लेक 5 मिनिटात दुसऱ्याला द्यावी लागते. मुलगी बापाच्या गळ्यामध्ये पडते, मोठ्या मोठ्याने टाहो फोडते, हंबडा फोडते, बाबा. बाप म्हणतो ताडी बस गाडीमध्ये. जुना काळ आहे, 50-60 वर्षापूर्वी. पोरगी गाडीत बसत नाही. बाप म्हणतो तुझ्या लग्नाकरता मी माझं 2 एकर शेत विकलंय. मुलगी म्हणती बाबा मी जाणार नाही. बाप म्हणतो हे बघा आज बुधवार आहे, आज तुझं लग्न झालंय, शुक्रवारी मी स्वतः तुला न्यायला येतो आणि तुझ्यासोबत ताकडगावची मावशी पाठवतो, जमन का? पोरगी म्हणते बाबा मी गाडीत बसते, पण मी शुक्रवारी वाट तुमची पाहिजे. तुम्ही म्हणता बांट्या पाठवतो, पिंट्या पाठवतो, ते नाही चालणार, तुम्हाला यावं लागेल. बाप म्हणतो येतो न्यायला, गाडीत तर बस. गाडीत बसते, निघून जाते. शुक्रवारी वाट जर कुणाची पाहते तर फक्त आपल्या बापाची. बाप न्यायला जातो, आनंदाला पारावर नाही. आणि बापाच्या समवेत पहिल्यांदाच मुलगी जशी माहेराला येते एवढा आनंद त्या लेकीला होतो. तसे तुकोबाराय म्हणते, ते देवा मी जातो पण चौघाच्या खांद्यावर जाणार नाही, तुला यावं लागेल न्यायला. देवाने सांगितलं जा, येतो न्यायला.
महाराज मृत्यू लोकात आले. सुरुवात कशी आहे? चांगली. देवाशी करार केलेला आहे. अखंड भजन केलं. एने सुखे रुचे, अखंड भजन केलं महाराजांनी. एने सुखे रुचे, एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आनंदाचे डोही आनंद तरंग, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालवीसी हाती धरोनिया, जिथे जातो तेथे तू माझा संगाती. अखंड भजनच केलं. आणि ज्या वेळेला महाराजांना देव न्यायला येत नाहीत त्यावेळेला महाराजांनी देवाला पत्र पाठवलं. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. आणि मग ते पत्र ज्या वेळेला भगवंतापर्यंत पोहोचलं त्यावेळेला देवानं मोर्चा आपला वळवला कुठं? देहू गावाकडे तुकोबरायांना नेण्याकरता. महाराजांच्या घरी देव आले. आता साधा पाहुणा आला तर पंचपक्वानाचं जेवण आहे जेवायला. आता तुकोबरायांच्या घरी देव आले, जेवायला काहीतरी भारी बनावं लागल. काही नाही केलं. भांडभर पाणी ठेवलं आणि त्याच्यात मूठभर कन्या टाकल्या. पाहुणे घरासी आजी आले, ऋषिकेश काय करू उपचार. पाहुणे घरासी आजी आले, ऋषिकेश काय करू उपचार. काय करू उपचार, गोपा मोडकी जरजर. काय करू उपचार, गोपा मोडकी जरजर. दरदरीत पाण्या माझी रांधी गेल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधी गेल्या कन्या. काय करू उपचार, काय करू उपचार, गोप मोडकी जरजर. काय करू उपचार, गोप मोडकी जरजर. देवानं कन्या एवढ्या आवडीने खाल्ल्या किनगावकर, कारण 5000 वर्षापूर्वी खाल्ल्या होत्या. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर को ना काम के, बड़े बड़े मंदिर को ना काम के. भाव अगर नहीं पावे, चल विदुरा घर जावे. चल विदुरा घर जावे. देवाने आवडीने कन्या खाल्ल्या. म्हटले महाराज चला आता न्यायला आलो. तुकोबराने सांगितलं देवा थांब, आत्ताशी की 1 वाजलाय. 11:30 सुरू झालेलं. 11:30 1:30 बरोबर संपवायला सांगितलंय. अर्धा तास अगोदर कसं काय येईन मी? बरोबर आहे का नाही? अगोदर सगळ्या गावात विचारतो वैकुंठाला कुणाला यायचंय का, आणि मग मी तुझ्या सोबत येणार आहे. महाराज गावात आले. वैकुंठाला यायचं का? मी चाललो वैकुंठाला. यायचं का कुठं? इकडं आहे का बघा. आता झालं तरी कोणी म्हणे ना यायचंय मला, आहे का कोणी असं? जशी अवस्था झाली का इथं तशीच अवस्था अण्णा तिकडं झाली. कुठं? देवला. लोक म्हणले येडा झालंय. कोबराय म्हणले आज मला वेडा म्हणताल, पण एक दिवस असा येईल धन्य मानविला ही हलो किलो का भाग्य आम्ही
स्वतःला भाग्यवान समजताल की आम्ही तुकोबारायांना पाहिलं, आणि जोपर्यंत संत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, आणि एकदा संत निघून गेल्यानंतर लोक त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आलाय आता. एक काळ असा होता की माझ्या माऊली ज्ञानोबारायांना जर लोकांनी पाहिलं तर लोक म्हणायचे आज बाटलो. इंद्रायणीचं स्नान सुद्धा करू दिलं नाही काही लोकांनी माझ्या माऊली ज्ञानोबारायांना. भाकरी सुद्धा मिळू दिली नाही, दरवाजावरून जाऊ दिलं नाही. पण आज त्याच माझ्या माऊली ज्ञानोबारायांना पाहण्यासाठी इंद्रायणीचं स्नान आहे, आणि माझ्या माऊली ज्ञानोबारायांना बघण्यासाठी 10-10 तास बारीला उभं राहावं लागतंय. सोन्याच्या चांदीच्या ताटात नैवेद्य माझ्या माऊलींना दाखवला जातो, आणि आमच्या दरवाजावरून पालखी जावी म्हणून आग्रह धरला जातो. मानाची बैल जोडी राहते रथ ओढण्याकरता, त्या मानाच्या बैलाचं सुद्धा आळंदी तीर्थक्षेत्रामधून मिरवणूक काढली जाते. संत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळाली नाही. तुकोबाराय म्हणले आज मला वेडा म्हणताल, पण स्वतःला भाग्यवान म्हणताल. नंतर महाराज घरी आले, बायकोला विचारलं तुला यायचं का, वैकुंठाला यायचं? त्यांनी सांगितलं म्हैस वेली, तिच्या दुधाचं मला पाहावं लागेल, तुम्ही आपलं बघा. महाराजांनी सगळ्या लोकांना हात जोडले. शेवटची सगळ्या लोकांना हात जोडले. येतो आता. शेवटची विनावानी संताजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. महाराज म्हणतात येतो आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम, आमुचा राम राम गावा, आमुचा राम राम गावा. आम्ही आमुच्या गावा, आम्ही आमुच्या गावा, आमुचा झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. सर्व लोकांना तुकोबारायांनी हात जोडले. म्हटले आता येतो राजांनो मी, आता नाही हेणे जाणे, तुकोबाराय म्हणतात चाललो मी आता, माझा देव मला न्यायला आलाय. आपुल्या माहेरा जाईन आता, सुख दुःख माझे ऐकले गाणी, कळवळा मनी करुणेचा, आपुल्या माहेरा जाईन आता, आपुल्या माहेरा जाईन जाईन. सगळ्या लोकांना हात जोडले. जगण्याचा पाया, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया
तुकोबराय म्हणतात येतो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे तो. महाराज म्हणतात मी माझ्या माहेराला आलो विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. बरोबर 1 वाजलेला आहे. आज आपण अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्रित जमलेलो आहोत. एका वडिलांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. ब्लॅकमेल इमोशनल करणं हा माझा काही व्यवसाय नाही, पण एका वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आज या दोन्ही भावंडांना आजचाही प्रयत्न केलेला आहे. खर तर नेहमी आपण कीर्तन अनेक आपण ऐकलेले आहेत. आई गेली प्रेम संपलं आणि बाप गेला की आधार संपला. आईसारखं प्रेम या विश्वामध्ये तुमच्यावर कोणी करणार नाही महिला मंडळी, आणि बापासारखा आधार तुम्हाला या विश्वामध्ये कोणी देणार नाही. आई गेली प्रेम गेलं. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत. जब जब दुनिया में आए माँ तेरा ही आंचल पाए. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई गेली प्रेम गेलो आणि बाप गेला की तुमचा आधार गेला. प्रत्येक लेखकानं कीर्तनकारानं कवयित्रीनं भागवताचार्य महाराजानं आईचं वर्णन केलं, पण बापाचं प्रेम कुठं कमी मला ते सांगा. आज एका वडिलांचं पुण्यस्मरण आहे. आईचं प्रेम फक्त दिसतं राजानो, वडिलांचं प्रेम दिसत नाही. आई आपल्या बाळाला कडेवर घेते. अमोल दादा, आई आपल्या बाळाला कडेवर घेते. का कडेवर घेते महिला मंडळी? की जे मला दिसतं ते माझ्या राजानं पाहावं म्हणून आई बाळाला कडेवर घेते. पण बाप बाळाला कडेवर घेत नाही, बाप बाळाला खांद्यावर घेतो. त्याचं कारण जे मलाही दिसत नाही ते माझ्या यावरच्या लेकानं पाहावं म्हणून बाप बाळाला खांद्यावर घेतो. एवढं प्रेम आपल्यावरती बाप करत असतो. बापासारखं प्रेम बाप कळणं फार अवघड गोष्ट आहे. बाप कळणं सोपी गोष्ट नाही. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला
वाटामधी हासू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. जीवनामध्ये प्रत्येकाला बाप पाहिजे बघा. महिला मंडळी, तुमचं माहेर कुठपर्यंत जिवंत आहे? जोपर्यंत माहेरामध्ये माय आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत. माहेरामधली आई गेली आणि वडील गेले त्याच दिवशी महिलांचं माहेर संपलं. माहेरामध्ये जर आई वडील जिवंत असतील तर मुलीची पिशवी रिकाम्या हातानं कधीच परत जाणार नाही. माय तांदूळ देईल, माय मटकी देईल, माय ज्वारी देईल. नसल आई माईकडे काही, नसल वडिलांकडे काही, एक 10 रुपयाचा पार्लेजीचा पुडा का होईना माय पिशवीत टाकून देईल, त्याला माहेर म्हणतात. सगळ्या महिलांना माझे हात जोडून प्रार्थना आहे किनगावच्या, जर माहेरामध्ये आई वडील जिवंत असतील तर सतत माहेराला येणं जाणं करीत चला. कारण हक्काने चप्पल सोडण्याचा उमरा तुमचा आणखीन शिल्लक आहे. पण ज्या दिवशी तुमची माय आणि बाप माहेरातून निघून जातील, कृपया बोलवल्याशिवाय माहेराला जाऊ नका, कारण तुमचा अपमान होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून जाऊ नका माहेराला. अहो वडील पाहिजे. खरं सांगू, बाप गेल्यानंतर त्याची किंमत कळत असते. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला काय माहिती आहे? मी काय किनगावला नवीन नाही. मी 2008 पासून तर 2012 पर्यंत आपल्या किनगावमध्ये रामेश्वर महाराज राऊत सप्ताह करायचे. त्यावेळेला मी त्या सप्ताहामध्ये मृदंग वाजवण्यासाठी आपल्या गावामध्ये येत होतो. त्यावेळेला मला असं वाटतं मी फर्स्ट इयरला असेल BScच्या वेळेला. त्यावेळेला माझे आई वडील होते. ज्यावेळेला मी तुमच्या गावामध्ये येत होतो त्यावेळेला माझे आई वडील होते. पण 2017 साली असा दिवस उजाडला की माझ्या आईला अचानक दीर्घ आजार झाला आणि 2017 साली माझी आई गेली. 2-3 वर्षे कसे तरी त्याच्यातून निघून गेले आणि 2021 साली माझे 54 वर्षाचे वडीलही निघून गेले. म्हणून माझ्या घरातली दोन्ही माणसं निघून गेल्यानंतर मला माहिती आहे, एक वडील गेल्यानंतर आणि आई गेल्यानंतर घरामध्ये कोणती परिस्थिती, कशी परिस्थिती निर्माण होते. मला असं वाटतंय ज्या घरामध्ये बाप आहे ना त्या घराच्या मुलाचं ऐश्वर्य काही वेगळं राहतं. माझ्या माऊली ज्ञानोबारांचे जर वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं नसतं नंदूभाऊ, तर माझ्या माऊली ज्ञानोबारांना एवढा छळ आळंदीकरांनी केला नसता. प्रचंड त्रास माझ्या माऊली ज्ञानोबारांना झाला. बालपणामध्ये वडील सोडून गेले. मला दुर्भाग्यानं आजच्या कीर्तनातून सांगावं लागतंय, आमचे जे मित्र बसलेले वैष्णव महाराज, लेकरू अत्यंत गोड पखवाज वाजवत आहे. आईनं अत्यंत संघर्षातून शिकवलंय त्या लेकराला. पण बालपणामध्ये आपल्या वडिलांचं छत्र वैष्णव महाराजांनी हरवलेलं आहे. ज्यावेळेला संस्थेमध्ये असताना ज्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांचे वडील पालक ज्यावेळेला त्यांच्या मुलाला भेटण्याकरता येत असतील, त्यावेळेला ह्या लेकराची अवस्था काय होत असेल याचा विचार करा तुम्ही, की माझे वडील नाहीत. आज माझे वडील जर असते तर मला भेटण्याकरता आले असते. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाला वडील पाहिजे. आज मला माहिती आहे, जोपर्यंत माझे वडील जिवंत होते मला कशालाच मी घाबरत नव्हतो. लॉकडाऊनमध्ये नेमकी मी गाडी घेतली होती, लॉकडाऊन पडला तर माझ्या बापानं मला सांगितलं, काय घाबरतो, मी तुझ्या पाठीमागे आहे. आज वडील आणि आई निघून गेल्यानंतर ज्यावेळेला मी घरी जातो त्यावेळेला जेवण केलं का हा सुद्धा शब्द कोणाचा येत नाही. घरी गेल्यानंतर आई विचारायची जेवलास का, वडील विचारायची सोबत कोण होतं जेवलास का. पण घरी गेल्यानंतर आता बायको राहते ना माझी, त्यावेळेला विचारते आज कीर्तनाला गेलते, किती पैसे आले कीर्तनाचे. आई वडील राजांनो पुण्याने भेटत असतात, पत्नी ही पसंतीने भेटत असते. म्हणून पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याने मिळणाऱ्या आईवडिलांचा त्याग कधी करू नका. आईवडील फार कष्टाने मिळत असतात. बापासारखं प्रेम या विश्वामध्ये तुमच्यावर कोणी करणार नाही. बाप स्वाभिमानी बाणा त्याचा कण खरा कणा, त्याच्या काळजामध्ये सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय
त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्यांचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप जीवनामध्ये पाहिजे, काहीच मुलाला कमी पडणार नाही. म्हणून माझी एक विनंती आहे, आज अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आज आपल्या गावचे प्रथम नागरिक म्हणून त्यांचे चिरंजीव आहेत रामप्रसादजी चाळक. पण सर्वोच्च पदावर जरी असतील पण आज ते वैभव पाहायला त्यांचे वडील जिवंत नाही. खरं सांगू, वडिलांचं वय होऊ द्या, आईचं वय होऊ द्या, फक्त कॉटवरती बसलेली माय असू द्या, कॉटवरती बसलेला आपला बाप असू द्या, आणि बापाने आणि आईने फक्त जवळ घेऊ द्या. आईनं अशी बोटं मोडू द्या, अरे माझा वाघ आला, आणि बापाने फक्त कौतुकाची थाप पाठीवरती टाकावी. टाटा बिर्लाच्या शाबासकीत सुद्धा एवढं प्रेम नाही, एवढं आईच्या बोटं मोडण्यामध्ये आणि बापाच्या शाबासकीत प्रेम राहतं. लक्षात राहू.